प्रत्येक व्यक्ती ही गुण, अवगुण आणि दोषांचं विलक्षण असं मिश्रण असते. आपण नेहमी आपल्यातील गुणांचं संवर्धन करण्याचा प्रयत्न करावा, अवगुणांची वजाबाकी करावी आणि दोष जे आहेत ते काढण्याचा आटोकाट प्रयत्न करावा. कोणतीही व्यक्ती परिपूर्ण असू शकत नाही, मात्र परिपूर्णतेच्या दिशेनं वाटचाल करण्याचा अधिकार आणि हक्क प्रत्येक व्यक्तीला आहे, जेणेकरून त्याची प्रगती होईल. मात्र आपण काय करतो, आपले दोष कुरवाळत बसतो, अवगुणांनाच बरोबर घेऊन बसतो, गुणांकडे दुर्लक्ष करतो आणि गोंधळ होतो. आणि दृष्टीनं सुद्धा आपलंच सगळं बरोबर आहे, आपणच योग्य आहोत असं मानत राहतो आणि इतरांचं सर्वांचं चुकतंच आहे, ते चुकीच्या दिशेनं जात आहेत, चुकीचा विचार करतायत, हा एक भ्रम आपल्या डोक्यात करून घेतो, ज्यानं काहीही साध्य होत नाही. स्वतःच्या गुणांचं संवर्धन करणे, अवगुणांची वजाबाकी करणे आणि दोषरहित होण्यासाठी प्रयत्न करणे, यासाठी आपलं आयुष्य आहे, दुसऱ्याचे दोष दाखवण्यासाठी नाही. हे लक्षात घेऊन त्यानुसार जर आपण वाटचाल केली तर आपण योग्य ठिकाणी नक्की पोहोचणार.